तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। मानकापूर येथे 7.5 फूट लांब व 200 किलो वजनाची मगर जेरबंद। जयसिंगपूर वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमची कामगिरी। मानकापूर तालुका निपाणी येथील इचलकरंजी रोडवर असलेल्या पाटील मळ्यात एक विहिरीत गेल्या 15 दिवसापासून ठाण मांडून बसलेली मगर गुरुवारी दिनांक 18 रोजी सकाळी विहिरीतून बाहेर पडल्याच्या खुणा पाळत ठेवलेल्या युवक व स्थानिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आजूबाजूला पाहणी केली तर ऊसाच्या शेतामध्ये मगर दिसली। त्यांनी तात्काळ मानकापूर ग्रामपंचायतीला माहिती दिली। मगर मोठी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो, यासाठी जयसिंगपूरच्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं। या टीमने स्थानिक युवकांच्या मदतीने सदर मगरीला पकडून जेरबंद केलं। या मगरीची लांबी सुमारे 7.5 फूट लांब व तब्बल 200 किलो वजनाची ही मगर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। गेल्या 15 दिवसापासून पाटील मळा व परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन रोजचा दिवस काढावा लागत होता। अखेर या मगरीला पकडल्याने त्या भागातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। घटनास्थळी चिकोडी वनखात्याचे अधिकारी यांनी भेट दिली। सदर मगरीला वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की पंचगंगा नदीला महापूर आल्याने या महापुराच्या पाण्यातून मगरीचा वावर पाटीलमळा परिसरात वाढला होता। पुराचं पाणी ओसरल्यावर मगर राजू बत्ते यांच्या विहिरीमध्ये काहींना आढळून आली। त्यानंतर मगरीने इचलकरंजी रोडवर असलेल्या बाबासाहेब पाटील यांच्या सामूहिक विहिरीत मगर शेतकऱ्यांना दिसली। विहीर खोल व पाणी जास्त असल्याने या विहिरीत मगरीने 15 दिवस तळ ठोकला होता। या मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी आमदार शशिकला चुल्ले यांच्याकडे केली होती। त्यांनी वनखात्याला सांगून शोध मोहीम राबवली होती। ग्रामपंचायत प्रशासनालाही मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती। त्यामुळे गेल्या 15 दिवसापासून या मगरीच्या हालचालीवर तेथील शेतकरी व नागरिकांनी लक्ष ठेवले होते। सुमारे 100 लोकांची लोकवस्ती असलेल्या पाटील मळ्यातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। गुरुवारी सकाळी सदर मगर विहिरीतून बाहेर पडून ऊसाच्या शेतात गेल्याच्या खुणा सुनील पाटील, उल्हास पाटील, शरद पाटील, अमर पाटील, सचिन पाटील, रवी पाटील, गौरव पाटील, पारस पाटील यांना दिसल्या। त्यांनी त्या खुणाच्या आधारावर पाहिले तर मगर ऊसाच्या शेतात होती। या मगरीला पकडणं या युवकांना शक्य नव्हतं। त्यामुळे घटनास्थळी जयसिंगपूरच्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं। या टीमचे अभिजित खामकर, शुभम रास्ते, सचिन सुरपुसे, सुनील मोरे, शुभम जत्राटे, श्रवण पवार, निरंजन यादव, अक्षय सासने, सुमित धोत्रे, गणेश कदम, साई रसाळ यांनी मोठ्या धाडसाने मगरीला पकडून जेरबंद केलं। घटनास्थळी ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे, चिकोडी वनखात्याचे RFO रक्षकी यांच्या मार्गदर्शनाखाली वनखात्याचे बनसे व प्रशांत तळवार यांनी भेट देऊन पाहणी केली। मगर मोठी असल्याने 8 ते 10 जणांनी उचलून मगरीला टेम्पोतून चिकोडीला पाठवण्यात आलं। स्थानिक युवक सुनील पाटील म्हणाले, गेल्या 15 ते 20 दिवसापासून या भागात मगरीचा वावर असल्याने सर्वजण भीतीखाली होते। रात्रंदिवस आम्ही त्या मगरीच्या हालचालीवर पाळत ठेवलो होतो। कोणताही अनुचित प्रकार घडला नाही याची दक्षता घेतली होती। अखेर गेल्या 15 दिवसानंतर मगर विहिरीतून बाहेर पडल्यानं मगरीचा शोध घेऊन स्थानिक युवक व रेस्क्यू टीमच्या साथीने मगरीला जेरबंद केल्याचं सांगितलं। वन अधिकारी प्रशांत तळवार म्हणाले, मगर मोठी असल्याने तिची तपासणी करून जंगलात सोडणार असल्याचे सांगितले। ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे म्हणाले, गेल्या 15 ते 20 दिवसापासून या मगरीचा पाटील मळ्यात वावर होता। त्यामुळे मगरीच्या भीतीखाली या भागातील नागरिक होते। अखेर या मगरीला पकडण्यात यश आलं आहे। त्यामुळे धोका टळला आहे। एन न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे। चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।